भाजपने मला आमदार अथवा मंत्रीपद अशी ऑफर दिली होती। लोकसभेचा उमेदवारी अर्ज काढून घेण्यासाठी मला तालुक्यातील व जिल्ह्यातील लोकांच्या अस्मिता महत्त्वाची वाटली। आमदार मंत्री पदापेक्षा जनता महत्त्वाची आहे, म्हणून मी रिंगणात आलो। सांगली जिल्ह्याचा विकास झालाच पाहिजे, यासाठी माझी उमेदवारी आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी येथे बाजार पटांगणामध्ये झालेल्या प्रचार सभेत केले। पडळकर पुढे म्हणाले, ही निवडणूक विधानसभेची, जिल्हा परिषदेची किंवा पंचायत समितीची, ग्रामपंचायतीची नसून आटपाडी तालुक्याच्या अस्तित्वाची आहे। सांगली लोकसभेच्या इतिहासामध्ये दुष्काळी पट्ट्यातल्या तालुक्यांना लोकसभेची उमेदवारी कधीही मिळाली नव्हती। सांगली जिल्ह्यातील राजकारण एक वेगळ्या टप्प्यावर आलेले आहे। आटपाडी तालुक्याची राजकीय उंची वाढावी, राजकीय मूल्य वाढावे, हे करत असताना आटपाडी तालुक्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी यावा, अनेक वर्ष आपण प्रयत्न करत आहे। सांगली जिल्ह्याच्या निवडणुकीत आटपाडी तालुक्याची भूमिका महत्त्वाची आहे। आटपाडी तालुक्यातील माझ्या घरातील लोक माझ्या सोबत राहतील। प्रस्थापितांच्या बाजूने राष्ट्रीय अध्यक्ष, मुख्यमंत्री, मंत्री, आजी माजी आमदार आहेत। माझ्या बाजूने जनता असल्यामुळे 2 लाखांच्या फरकाने मी नक्कीच निवडून येणार। 2014ला खासदार संजय काका पाटील यांना आटपाडी तालुक्यानं अधिक मतदान केलं होतं, याबद्दल त्यांनी आटपाडी तालुक्याचा विकास केला नाही। आटपाडी तालुक्यातील दुष्काळमुक्तीसाठी मी सतत प्रयत्न करणार आहे। जनतेने मला दिल्लीला पाठवलं तर महाराष्ट्राचे राजकारण आटपाडी तालुक्याला विचारल्याशिवाय होणार नाही। आटपाडी तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादाने ही निवडणूक मी लढवत आहे। सांगली जिल्ह्यामध्ये आज वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची पहिली सभा होत आहे। गोपीचंद पडळकर आणि प्रकाश आंबेडकर खासदार झाले तर विधानसभेचे महाराष्ट्रामधील 100 आमदार तिकीट मागण्यासाठी येतील।